होऊन जात. ओके. ठीक आहे. पॉज करतो मग तोपर्यंत. हम्म. तर आपणापैकी कोणी सांगू इच्छित का की मागच्या कक्षेमध्ये आपण कुठल्या श्लोकावरती चर्चा केली होती? आजच्या कक्षेत कुठून सुरू करायचे? हरे कृष्णा प्रभूजी. हम्म. मागच्या क्लासमध्ये आपण ईशस्तुतीवर चर्चा केली आणि तो श्लोक आपण हे केला, गायला होता. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. झाला का आणि पुन्हा? हा, त्याच्याविषयी पूर्ण झालं ना सगळं आपलं वाचून. ठीक आहे. तर आपल्या आज आपण मंत्र 1 पासून सुरू करणार असं तुम्ही बोलले होते. ठीक आहे. तर आपल्या जे श्री निशांच्या अध्ययनामध्ये हे जे 2 श्लोक आहेत, ईशस्तुती आणि मंत्र 1, हे तुम्हाला पाठांतरासाठी आहे. आपण बर. त्या दोन्हींचं उच्चारणही करू. पहिले आपण प्रार्थना गाऊयात आणि मग उच्चारण करू. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत. तर पहिले आपण जे आहोत या दोन्ही मंत्रांचं उच्चारण करणार आहोत. तर तुम्ही माझ्या पाठोपाठ याचं उच्चारण करा. नित्य कीर्तन टू एक साथ करायचंय का कसं पाठोपाठ? कसं आहे गुरुजी? पाठव. ठीक आहे. तुम्ही माझ्या अनम्यूट राहा, माझ्या मागोमाग म्हणा, बाकी म्यूट राहून म्हणतील. ठीक आहे. ओके गुरुजी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. मी तिकडे बसू. आता आपण जे आहे मंत्र 1 ची उच्चारण करू. मंत्र 1.
ईशावास्यमिदं सर्वम् ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् यत्किञ्चं जगतां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृह कस्य स्विद्धनम् मा कश्चिदधनम्. तर आजचा श्लोक जो आपला आहे मंत्र 1 पासूनच आपण सुरुवात करत आहोत. आपण ह्या मंत्राचं उच्चारण करून पुढे चर्चा करू. ईशावा ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृह कस्य स्विद्धनम्. भाषांतर वाचा. हरे कृष्ण प्रभुजी. या ब्रह्मांडातील प्रत्येक जड एवं चेतन वस्तू भगवंतांच्या मालकीची असून सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला आवश्यक असणाऱ्या आणि आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूचा स्वीकार केला पाहिजे. इतर वस्तू दुसऱ्या कोणाच्या आहेत हे जाणून त्यांचा स्वीकार करू नये. हरे कृष्ण. ह्या मंत्राची जी आपण चर्चा करणार आहोत याच्यामध्ये विशेष करून 2 महत्वाचे विषय आहेत. अर्थात भगवंतांचा जो मालकी आहे त्याच्याबद्दल, स्वामित्वाबद्दल चर्चा आहे. आणि दुसरं, कशा प्रकारे प्रत्येकाने आपला जो हिस्सा आहे, आपला जो भाग आहे त्याच्यानुसारच तेन त्यक्तेन भुंजिथा, त्याच्यानुसारच त्याने सेवन केलं पाहिजे, त्याच्यानुसारच त्याचा आनंद घेतला पाहिजे किंवा वापरलं पाहिजे. याच्यामध्ये या तात्पर्यामध्ये प्रभुपादजींनी ज्या प्रकारे स्पष्टता दिली आहे, तर सुरुवातीचा जो परिच्छेद आहे त्याच्यात शब्द प्रमाणाची अधिकार जो आहे त्याला स्थापित केलंय. त्याच्यानंतर प्रभुपादजी जे पुढे अजून स्पष्टता देतात, विशेष करून कशा प्रकारे भगवंत सर्व काही नियंत्रित करतात. तर हे शब्द प्रमाणाची अधिकार जे आहे ते स्पष्ट केल्यानंतर कशा प्रकारे शब्द प्रमाण जे आहे हे भगवद्गीतेच्या श्लोकांनुसारच स्पष्टता देतात तेही सांगण्यात आलंय. पुढे प्रभुपादजी सांगतात, ईशावास्यम इदम सर्वम यत् किंच जगत्याम जगत, याचे वेगवेगळे उदाहरण दिले. आणि मग प्रभुपादजी पुढचा जो भाग आहे तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधा कस्य स्विद्धनम, त्याचे उदाहरण सांगतात. अशा प्रकारे दोन्ही जे महत्वाचे भाग आहे त्याची उदाहरणं दिली गेली आहे. आणि मग प्रभुपादजी कशा प्रकारे मनुष्य समाजाने ईशावास्य तत्वाप्रमाणे जगणं हे खूप महत्वाचे ते पटवून देतात. तर जसं आपण पुढे जाऊ तर ह्या वेगवेगळ्या विषयांची सखोलपणे चर्चा करण्यात आली. कशा प्रकारे सर्व काही भगवंतांचं आहे आणि भगवंतच सगळं काही नियंत्रित करतात. भगवंतांचं जे आहे चर अचर जगावरती जे नियंत्रण आहे त्याच्याबद्दल प्रभुपादजी सुंदर सांगतात. आणि कशा प्रकारे त्यामुळे जर भगवंतांचं सर्व काही सगळ्यावरती नियंत्रण आहे तर आपण आपला जो आपल्याला भाग दिलाय त्याच्यात संतुष्ट राहिलं पाहिजे. दुसऱ्यांच्या भागावर आपण अतिक्रमण नाही केलं पाहिजे. तर प्रभुपादजी विशेष करून कशा प्रकारे भगवंतांचं जे चरअचर जीव आहे त्यांच्यावरती जे नियंत्रण आहे त्याच्यात सुंदर उदाहरणं सांगतात. कसं मनुष्याने जे आहे कुत्र्या मांजरासारखं नाही भांडलं पाहिजे वगैरे. त्याच्या पुढे प्रभुपादजी स्पष्टता देतात भगवद्गीतेच्या श्लोकांच्या आधारावर. जसे विशेष करून सांगतात 3:13 मध्ये जे दिलंय, जर व्यक्ती भगवंतांच्या नियमानुसार कार्य करेल यज्ञार्थात करणं, तर
तो बंधनात पडणार नाही. रूपाजी ही सांगतात, ते दत्तान अप्रदायिभ्यो यो भुंक्ते तेन एव सहा. जर कोणी देवी देवतांना न अर्पण करता तो फक्त स्वतःच त्याचा भोग करत असेल तर त्याला चोरच म्हटलं पाहिजे. त्याच्यामुळे कृपाजींनी त्यांच्या तात्पर्यात खूप सुंदरतेने हे सर्व काही स्पष्टीकरण दिलंय, कसं आपल्याला भगवंतांच्या नियमानुसार राहिलं पाहिजे. जर ते नियम पालन नाही केले तर भगवंतांच्या नियमाचं उल्लंघन करणं हेच पाप आहे. तात्पर्य वाचा. हरे कृष्ण. माताजी तात्पर्य सिक्वेन्स मध्ये साक्षात भगवंतापासून आरंभ होणारे कृष्ण आणि परिपूर्ण गुरु परंपरेतून खाली येत असलेले वैदिक ज्ञान अच्युत आहे. वैदिक ज्ञानाचा प्रथम शब्द भगवंतांनी उच्चारल्यामुळे या ज्ञानाचे उगमस्थान दिव्य आहे. भगवंतांनी उच्चारलेल्या शब्दांना अपौरुषेय म्हणतात. अपौरुषेय शब्द सुचवितो की हे शब्द कोणत्याही साधारण मनुष्याने उच्चारलेले नाहीत. भौतिक संसारात राहणाऱ्या जीवात्म्यात 4 दोष असतात. एक, तो निश्चित चुका करतो. दुसरा, तो भ्रमित होतो. तिसरा, त्याच्यात दुसऱ्यांना फसविण्याची वृत्ती असते. आणि चौथा, त्याची इंद्रिये अपूर्ण असतात. हे 4 दोष असलेली कोणतीही व्यक्ती पूर्ण ज्ञान प्रदान करू शकत नाही. वेद अशा 4 दोषांनी युक्त असलेल्या अपूर्ण जीवाकडून निर्मित होत नसतात. वैदिक ज्ञान सर्वप्रथम अधिजीव ब्रह्मदेवांना प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्यांनी हे ज्ञान त्यांच्या पुत्रांना व शिष्यांना दिले आणि त्यांच्या शिष्यांनी ही प्रक्रिया अनादी कालापासून चालू ठेवली आहे. हरे कृष्ण. तर इथे आपण बघू शकतो प्रभुपादी सुंदरतेने सांगताय कशा प्रकारे वैदिक ज्ञान जे आहे ते भगवंतांपासून आरंभ होत आहे आणि ते गुरु शिष्य परंपरेतून येत आहे आणि ते अच्युत आहे. तर जेव्हा इथे आरंभ म्हटलं याचा अर्थ कोणी सांगू शकता का काय होतो? हे बनवलं जातं काय, म्हणजे त्याचा अर्थ काय नक्की स्पष्टीकरण कोण देईल का? ना म्हणजे भगवंतांनी सुरुवात केली त्या ज्ञान देण्याला. भगवंतांनी प्रथम ब्रह्मदेवांना ज्ञान दिलं, त्यांच्यापासूनच सुरुवात झाली त्याची, असं म्हणू शकतो का आपण? धन्यवाद धन्यवाद. तर जेव्हा असं सांगितलंय की ते आरंभ होणार आहे तर याचा हा विचार नाहीये की हे जे वैदिक ज्ञान जे आहे ते बनवलं गेलं. अर्थात हे जे वैदिक ज्ञान आहे ज्या प्रकारे भगवंत सांगतात मम वंशजीव लोके जीवभूत सनातन, अर्थात ज्या प्रकारे जीवात्मा ही भगवंताचा अंश आहे आणि कसा अंश आहे? सनातन. अर्थात असं नाही की त्यांनी काहीतरी बनवलं मग त्याला, जसं भौतिक जगामध्ये आपण बघतो जन्म झाला की मृत्यू आहे, एखादी गोष्ट बनवली की ते बिघडते पण किंवा त्याला तोडली जाऊ शकते वगैरे. तर हे त्या प्रकारे नाही आहे. किंवा जेव्हा ब्रह्मांडाच्या सृष्टी सृजन पालन संहार ह्या गोष्टी होतात त्यावेळेसही हे जे वैदिक ज्ञान आहे हे अच्युत आहे आणि हे याच्यावरती त्या गोष्टींचा काही प्रभाव होत नाही. अर्थात वैदिक ज्ञान जे आहे ते शाश्वत रूपाने विद्यमान आहे. त्यामुळे ते भगवंतांपासून आरंभ होणारे, अर्थात भगवंतांनी ते ज्ञान जसं मातांनी सांगितलं की गुरु शिष्य परंपरेतून वेगवेगळ्या व्यक्तींना दिलं तर ते परंपरेतून प्राप्त होतंय. एवं परंपरा प्राप्तम. पण त्याचा अर्थ काय की ते वैदिक ज्ञान जे आहे ते अच्युत आहे.
भगवंतांनी उच्चारलेल्या शब्दांना अपौरुषेय म्हणतात. अपौरुषीय शब्द सुचवते की हे शब्द कोणत्याही साधारण मनुष्याने उच्चारलेले नाही. तर पुरुष प्रकृतीस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान कारणम गुणसंगोस्य सद असद योनी जन्मसु. अर्थात या भौतिक जगात पण जीवात्मे जे आहेत त्यांनाही पुरुष म्हटलेलं आहे. पण जे साधारण पुरुष आहेत किंवा जे या भौतिक प्रकृतीचा भोग करण्यास इच्छुक आहेत, अशा कोणी साधारण पुरुषाद्वारे हे वैदिक ज्ञान जे आहे त्याचा हे प्राप्त झालेलं नाही किंवा त्याच्या तसं ते आपल्याला आपल्यापर्यंत येत नाहीये. ते साक्षात भगवंतांद्वारे आपल्याकडे प्राप्त होते. अर्थात हे जे वैदिक ज्ञान आहे त्यामुळे त्याला अपौरुषेय म्हटलेलं आहे. सामान्यतः पुरुष हा शब्द दोन्ही ईश्वर आणि जीव दोन्हींसाठी याचा प्रयोग होतो. इथे जे आहे विशेष करून प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे हे साधारण पुरुष जो आहे त्यांच्याद्वारे याचं उच्चारण नाही झालेलं आहे. प्रभुपादजी जसं आपण शांती पाठाची चर्चा करताना नाही त्याच्या सुरुवातीला परिचय जे आहे प्रभुपादजींचा आपण जे प्रवचन त्याच्या आधारावर चर्चा केली, तर तिथे आपण या 4 दोषांबद्दल चर्चा केली. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. तर प्रभुपादजी सांगतायत की जेव्हा 4 दोष असतील तर कोणी व्यक्ती असा दोषपूर्ण व्यक्ती पूर्ण ज्ञान प्रदान करू शकत नाही. त्यामुळे स्पष्टता दिली गेली आहे की हे निश्चित समजलं पाहिजे की वेद जे आहेत ते अशा कोणी दोषयुक्त व्यक्तीकडून दोषपूर्ण व्यक्तीकडून येत नाहीयेत. बऱ्याचदा समाजामध्ये काही अशा धारणा प्रचलित केल्या जातात की ठीक आहे तुम्ही वेद वेद म्हणतायत, पण ते वेद जेव्हा लिहिले गेले किंवा ते जेव्हा दुसऱ्या शिष्यांना सांगितले गेले तेव्हा नक्की त्याच्यात काहीतरी फेरबदल करण्यात आलाय किंवा त्याच्यात जे आहे लिहिताना त्यांनी वेद लिहिताना काहीतरी चुका केल्या आहेत वगैरे. अशा प्रकारे काही लोक जे आहेत जे अश्रद्धाळू किंवा ज्यांची काही दोषपूर्ण दृष्टी असते, अशा अदोषपूर्ण स्थितीमध्ये अर्थात आपण जे बघतो जे व्यासदेव आहेत ह्यावेळेस तर ते स्वतः भगवान विष्णू आहेत. तर त्यामुळे तिथे त्यांच्याकडून जेव्हा असं शास्त्रांचं वेदांचं संकलन केलं जातंय तर त्याच्यात कुठल्याही प्रकारचा दोष असण्याची संभावना नाही. तर त्यामुळे जे अपूर्ण किंवा जे 4 दोष असलेली लोक आहेत त्यांच्या प्रचार प्रसाराला आपण बळी नाही पडलं पाहिजे. जर आपण अशा चुकीच्या प्रचार प्रसाराला बळी पडलो तर आपल्याला कधी वैदिक ज्ञानाला आत्मसात करणं ही तर पुढची गोष्ट आहे, पण त्याला वैदिक ज्ञान काय आहे, ते कशाबद्दल बोलतंय, ते काही दुसरंच बोलते का ते माझ्याशी संबंधात आहे, माझ्या लाभासाठी माझ्या फायद्यासाठी हे ज्ञान उपलब्ध करण्यात आलेलं आहे किंवा हे अस्तित्वात आहे, हे जर व्यक्ती समजू शकला नाही तर जरी त्याच्यासाठी जसं लोकांना मृत्यूपासून वाचण्यासाठी ते वेगवेगळे महामृत्युंजय मंत्र किंवा मृत्यू संजीवनी विद्या असे वेगवेगळे प्रयत्न करतात, पण खरोखर त्या वेगवेगळ्या प्रयत्नांनी ते अमृतत्वाला प्राप्त करू शकत नाही. पण हा जो मार्ग आहे ज्याच्यात समृतत्वाय कल्पते त्याची स्पष्टता दिलेली आहे, म्हणजे अर्थात जे उपलब्ध आहे आणि जे खरोखर मोलाचं आहे त्याला सोडून व्यक्ती जे काही दुसरं सगळं आहे त्याच्या पाठीमागे लागून जातो.
अर्थात तिथे याचा अर्थ असा नाही की महामृत्युंजय मंत्र चुकीचा आहे किंवा संजीवनी विद्याची चुकीची, हा अर्थ नाही. त्या ज्या गोष्टी आहेत तिथे दृष्टिकोन जो आहे तो भौतिक जगाच्या संबंधामध्ये, अर्थात व्यक्ती भौतिक मानसिकता घेऊन भौतिक जगात राहायची इच्छा ठेवून तिथे त्या गोष्टी करू इच्छितो. पण इथे ज्या प्रकारे अमृतत्वाची चर्चा आहे, हे व्यक्तीला त्याच्या शाश्वत स्थिती, त्याची जे शाश्वत जीवन आहे, शाश्वत जीवन प्रदान करतं. अर्थात त्यामुळे इथे खूप चालू राहतं आणि ही त्यांच्या शिष्यांनी प्रक्रिया अनादी कालापासून चालू ठेवली आहे. अर्थात हे त्याला काही कुठे अंत नाही आहे आणि काही ते थांबत नाही. विना विना वि- काही अडथळ्याचं ते त्याच प्रकारे यथारूप पुढे चालू आहे. पुढचं परिच्छेद वाचा. अश्विनी माळी माताजी वाचू शकता तुम्ही. हरे कृष्णा सगळ्यांना. पंचांग प्रणव. भगवंत पूर्ण आहेत, प्रकृतीच्या नियमावरही त्यांचे नियंत्रण आहे, म्हणून ते या 4 नियमांना बाध्य नाही. तथापि जीव आणि जड वस्तू अशा सर्वांवर प्रकृतीचे इथे जे प्रभुपादजींनी तात्पर्यात खूप सुंदर दिलेले, कशा प्रकारे सांगतायत भगवंत पूर्ण आहेत. आपण पूर्णाची छान चर्चाही केली आहे शांती पाठाची चर्चा करताना. कशा प्रकारे प्रकृतीच्या नियमांवरही त्यांचे नियंत्रण आहे. अर्थात मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. अर्थात कारण भगवंत प्रकृतीवरती नियंत्रण करतात, प्रकृतीचे स्वामी आहेत, त्यामुळे ते प्रकृतीच्या नियमांना ते बाध्य नाहीयेत. तर अर्थात हे समजणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये काही अशा घडामोडी, अशा काही अवस्था बघतो की जिथे आपण वेगवेगळ्या अवस्थातून जातोय, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार, समस्या, शरीराच्या वेगवेगळ्या अवस्था आणि त्याच्यामुळे मनाच्या वेगवेगळ्या अवस्था, किंवा आपण जे काही दुःखमय स्थितीत असल्यामुळे आपली मानसिकता जर अशी होत असेल की अरे आपण भगवंतांचे अंश आहोत, भगवंत पण ह्या दृष्टिकोनात पण असेच असले पाहिजे, तर ते संभव नाहीये. का? तर कारण आपण प्रकृतीच्या अधीनस्थ आहोत आणि प्रकृती भगवंतांच्या अधीनस्थ आहे. तर हे समजणं गरजेचं आहे. तर प्रभुपादी देतात कशा प्रकारे जीव आणि जड वस्तू सर्वांचे भगवंत स्वामी आहेत. तर जीव अर्थात पराशक्ती आणि जड वस्तू अर्थात अपराशक्ती, दोन्हींचे ते स्वामी आहेत. ईशोपनिषद यजुर्वेदाचा भाग असल्यामुळे आता प्रभुपादजी देत आहेत स्पष्टता कशा प्रकारे यजुर्वेदामध्ये हे वाजस्नेय संहिता जे आहे त्याच्यात हे 40व्या अध्यायामध्ये हे श्री ईशोपनिषदचे श्लोक येतात आणि याच्यामध्ये जे आहे ब्रह्मांडातील सर्व वस्तूंच्या स्वामित्वाविषयी माहिती मिळते. अर्थात कोण सर्व वस्तूंचा स्वामी आहे. आणि जर आपण बघितलं की या उपनिषदाचं नावही या मंत्र 1 नुसार देण्यात आलेलं आहे. ईशावास्यमिदम. तर मंत्र 1 मध्ये हे जे सुरुवातीला ईशावास्यम अर्थात इथे जी स्पष्टता दिलेली आहे, तर त्याच्यामुळे या उपनिषदाचं नाव ही ईशोपनिषद ठेवण्यात आलेलं आहे. पुढे वाचा. बापू गुरुजी. बापू नवले प्रभूजी.
ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू वरील भगवंताच्या स्वामित्वाविषयी भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील परा व अपरा प्रकृतीच्या वर्णनात सृष्टी मिळते. भगवद्गीता 7.4 ते 5. पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार ही सर्व नैसर्गिक तत्वे भगवंताच्या अपरा किंवा भौतिक शक्तीच्या अधीन असतात. तर जीवात्मा किंवा जीवशक्ती भगवंताची परा प्रकृती श्रेष्ठ शक्ती आहे. दोन्ही प्रकृत्या भगवंतापासूनच उत्पन्न होतात आणि अंततः अस्तित्वातील सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष तेच नियंत्रण असतात. या ब्रह्मांडात परा किंवा अपरा शक्तीच्या अधीन नसलेली एकही वस्तू नसल्यामुळे सर्व काही भगवंताच्या मालकीचे आहे. हरे कृष्ण. तरी ते आपल्याला स्पष्टता येते कशा प्रकारे प्रभुपादजी जेव्हा इथे सांगतायत की भगवंतांचं स्वामित्व जे आहे याचं वर्णन शास्त्रांमध्ये विशेष करून भगवद्गीतेबद्दल सांगतात. आपण जे बघतो की सामान्यतः निर्विशेषवादी लोक जे आहेत तेही वेदांना एक अच्युत अशा प्रकारे एक प्रमाण स्वीकार करतात. पण आधुनिक काही जे अध्यात्मवादी म्हणजे तथाकथित अध्यात्मवादी आहेत तर ते अशा निर्विशेष धारणेलाही सोडून नवीनच काहीतरी विचारधारा ठेवतात. तर श्रुतींबद्दल जे साधूंची चर्चा आहे त्याच्यात याच्याबद्दल स्पष्टता आलेली आहे. कशा प्रकारे या श्रुती जे आहेत हे भगवंतांपासून येत आहेत. त्यामुळे श्रुती हे जे आहेत हे भगवंतांचे शब्द आहेत. आणि जेव्हा ते आपल्यापर्यंत येतात तेव्हा ऋषयः मंत्रद्रष्टारः अर्थात या ऋषीमुनींकडून आपल्याला जेव्हा ते प्राप्त होत आहे ते ऋषीमुनी त्या मंत्रांना साक्षात त्यांचं साक्षात्कार होत आहे त्याला. त्यामुळे ते काही साधारण मंत्र नाही आहेत. आणि हे सर्व उपनिषद जे आहेत हे स्वयं भगवंतांचे शब्द आहेत. श्रुती इथे प्रभुपादजी खूप सुंदर त्याने सांगतात कशा प्रकारे हे परा आणि अपरा प्रकृती आहे. आणि जीवात्मा जरी परा प्रकृती असली तरी ती भगवंतांच्या अधीन आहे. आणि असं काहीच नाहीये की जे परा आणि प्रकृतीच्या व्यतिरिक्त अस्तित्वात आहे. जे काय आपण जड तत्व बघतोय सर्व काही अपरा प्रकृतीच्या अधीन आहे आणि जे काही चेतन तत्व आहे ते परा प्रकृतीच्या अधीन आहे. तर त्यामुळे जड आणि चेतन तत्वाच्या व्यतिरिक्त दुसरं काही अस्तित्वातच नाहीये. त्यामुळे या दोन्ही तत्वांचे मालक जे आहेत भगवंत ते सर्व काही जे आहे अस्तित्वात त्या सर्वाचे मालक आहेत. पुढे वाचा. जय श्री माताजी. जय श्री जाधव माताजी. महेश लोहार प्रभू. हरे कृष्ण. परमचेतन पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे पूर्णतम व्यक्ती असल्यामुळे आपल्या विविध शक्तींच्या माध्यमाने सर्व काही सुस्थापित करण्यासाठी त्यांच्याकडे परिपूर्ण बुद्धी आहे. अनेकदा भगवंतांची तुलना अग्नीबरोबर केली जाते.
तर सर्व जड आणि चेतन वस्तूंची तुलना अग्नीतून निघणाऱ्या प्रकाशाबरोबर आणि उष्णतेबरोबर केली जाते. ज्याप्रमाणे अग्नी उष्णता आणि प्रकाश यांच्या रूपात शक्ती पसरवितो, त्याचप्रमाणे भगवंत आपली शक्ती विविध प्रकारे प्रदर्शित करतात. अशा प्रकारे ते प्रत्येक वस्तूचे परम नियंत्रक, पालन आणि सर्व आहेत. ते सर्वज्ञ व सर्वांवर उपकार करणारे आहेत. सर्व बल, संपत्ती, यश, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य या अचिंत्य शक्तींनी ते परिपूर्ण आहेत. हरे कृष्ण. तर इथे भगवंतांना परम चेतन म्हणण्यात आलेले. अर्थात भगवंत जसं सांगितलंय, नित्यो नित्यानां चेतन चेतनानां एको बहुनाम यो विदधाति कामा. अर्थात भगवंताचे परम चेतन पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि कसे पूर्णतम व्यक्ती आहे. तर इथे भगवंतांच्या शक्तींबद्दल स्पष्टता देण्यासाठी रूपाजी विष्णू पुराणातला श्लोक त्याच्या आधारावर सांगतात. एक देश स्थितस्याग्निर ज्योत्स्ना विस्तारिणी यथा तथा सर्वम अखिलम जगत ब्रह्मणः शक्ती ब्रह्मणः शक्ती तथेदम ब्रह्म. अर्थात कशा प्रकारे सर्व काही, जरी एक देश स्थितस्य अग्ने, जरी अग्नी एका ठिकाणी असला तरी त्याचा प्रकाश आणि उष्मा जो आहे तो सर्वत्र पसरतो. त्याच प्रकारे जे आहे भगवंत जरी एका ठिकाणी असले तरी त्यांच्या शक्तीद्वारे ते सर्व व्यापक आहेत. ते सांगितले कशा प्रकारे, परस्य ब्रह्मणा शक्ती तथेदम अखिलम जगत. अर्थात ज्या प्रकारे अग्नी एका ठिकाणी राहून त्याचा प्रकाश वगैरे सर्वत्र विद्यमान असतो, तसंच परस्य ब्रह्मणा शक्ती, भगवंतांची ज्या शक्ती आहेत त्या संपूर्ण जगामध्ये विस्तारित असतात. तर जेव्हा म्हटलेलं आहे की कशा प्रकारे परम नियंत्रक, पालक आणि सर्वे सर्व आहेत, तर हे स्पष्ट आहे की कारण त्या सर्व वस्तूंचे उद्गम अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्व प्रवर्तते, उद्गमी भगवंत आहेत, त्याचे नियंत्रक ही भगवंत आहेत. तर जे आपण नियंत्रक म्हणतो, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृद, तर अर्थात भगवंत जे आहेत स्वामी आहेत, नियंत्रकही आहेत. ते पालक आहेत आणि सांगितले सर्वे सर्व आहेत. तर याच्याबद्दलही गीतेमध्ये येतं की कशा प्रकारे भगवंत जे आहे सर्वांचे पितामह, अर्थात ब्रह्माजीचेही ते पिता आहेत. आणि कशा प्रकारे भगवंत जे ते सर्वज्ञ आहेत. तर श्रीमद भागवतम मध्ये त्यांना अभिज्ञ स्वराट असं म्हटलेलं आहे. अर्थात ते सर्व काही जाणतात. आणि जेव्हा म्हटलेलं की ते सर्वांवर उपकार करणारे आहेत, आपण बघितलं की कशा प्रकारे एको बहुनाम यो विदधाति कामान, ते सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे ते सर्वांवर उपकार करणारे आहेत, सर्वांवरती कृपाळू आहेत. तर एखादा व्यक्ती जर आपण म्हटलं की ते व्यक्ती जे आहेत ते दुसऱ्यांवर उपकार करतात, तसं कोण आहे की जे सर्वांवर उपकार करू शकतं? आपल्यापैकी कोणी सांगू शकतं का की की आम्ही सर्वांवर उपकार करू शकतो? नाही, का नाही सांगू शकत? आपण कुणीच उपकार करू शकत नाही. तरी पूर्ण नाही प्रभू आपण.
तर कारण सगळ्याचे मालक भगवंत आहेत, आपण काय आहोत? चोर. आपण जे आहोत, आपल्या मालकीचं काही नाही, भगवंतांकडून आपण काही घेतो. तर अर्थात आपण केअर टेकर किंवा आपण जे आहेत त्या गोष्टींची फक्त काळजी घेणारे आहोत. तो एक दृष्टिकोन आहे. दुसरं आपल्याला हेही समजलं पाहिजे, जेव्हा प्रभुपादजी इथे सांगतात कशा प्रकारे भगवंत षडैश्वर्य पूर्ण आहेत, अचिंत्य शक्तींनी परिपूर्ण आहेत. आपल्या बाबतीत असं काही नाहीये. आपण जरी एखाद्याने विचार केला की मी पृथ्वीवरती सर्वात धनवान व्यक्ती बनलो, त्याने सगळे प्रयत्न केले, त्याने शेअर मार्केटचा प्रयत्न केला आणि अजून सगळे काय काय प्रयत्न करून तो जरी सर्वात धनवान बनला, तरी का असं सांगता येऊ शकतं का की तो सर्वांवर उपकार करू शकतो? तो तो काही मनुष्यांवर उपकार करू शकतो, तो काही सीमित मर्यादेमध्ये तो त्याच्या धनाचा वापर करू शकतो, पण तो सर्वांवरती उपकार करू शकत नाही. का? तर त्याच्यासाठी तो सर्वज्ञही नाहीये आणि तो स्वतंत्रही नाहीये. अर्थात तो जर सर्वज्ञ असेल तर त्याला समजू शकेल की कोणावरती मला कशा प्रकारे मदत करायची आहे, पण तो सर्वज्ञही नाही आहे आणि स्वतंत्रही नाहीये, तर त्यामुळे तो सर्वांवरती उपकार करू शकत नाही. पण तीच जर व्यक्ती भगवंतांचा महान भक्त बनली, तर अशा प्रकारची जी व्यक्ती आहे, भगवंतांच्या कृपेने ते बाकी अन्यांवरती सर्वांवर कृपा करू शकतात. ते जगत गुरु बनून सगळ्यांना योग्य मार्गाला भगवंतांच्या आश्रयाखाली नेऊ शकतात. पुढे वाचा. जयश्री माताजी तुम्ही वाचू शकता का? जयश्री जाधव. मंजुषा माताजी. कोणाचं नाव घेतलं प्रभूजी? हा तुमचंच, तुम्ही वाचू शकता. ओके. आपल्यासाठी भगवंतांनी वस्तूंचा स्वीकार करावा. उदाहरणार्थ गाय दूध देते, परंतु तिचा आहार तुमचा आवाज नाही आली ना इत्यादी अजून. आहे. म्यूट करोगे तो उनको आवाज कैसे जाएगी? अनम्यूट आवाज नाही करोगे येते का? तो आवाज जाएगी नहीं. अभी बात करो, अभी बोलो. हरे दूसरे कृष्ण. बात कर रहे हैं. अनम्यूट करो, म्यूट कर दे आपकी आवाज उनको. प्रभूजी ते वेगळं पॅरेग्राफ वाचतायत का? वरचं त्याच्या वरचं पॅराग्राफ वाचायचं आहे. भगवंताशिवाय इतर कोणी. वाचू का प्रभूजी? ठीक आहे, वाचा. हरे कृष्ण. भगवंताशिवाय इतर कोणीही कोणत्याही वस्तूचा मालक नाही, हे लक्षात येण्या इतके आपण बुद्धिमान असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्यासाठी भगवंतांनी जो हिस्सा राखून ठेवला आहे तेवढ्याच वस्तूचा स्वीकार करावा. उदाहरणार्थ गाय दूध देते, परंतु तिचा आहार दूध नसून गवत, धान्य इत्यादी आहे आणि तिचे दूध मनुष्याचा आहार आहे. अशी ही भगवंतांची करणी आहे. म्हणून ज्या वस्तू त्यांनी आपल्याकरिता वेगळ्या काढून ठेवल्या आहेत त्याच्यावरच आपल्याला समाधान मानले पाहिजे आणि आपल्याकडील वस्तू वास्तविक कोणाच्या मालकीच्या आहेत ते देखील जाणले पाहिजे. पुढचं वाचू प्रभूजी. तर इथे जे आहे आपल्याला प्रभुपादजी स्पष्टता देतात कशा प्रकारे दुसरा कोणी स्वामी नाहीये, एकच स्वामी आहे. तर ही जी चर्चा आहे ही इथे तुमचं जे
खुली पुस्तक किंवा ओपन बुकचं जे तुमचं एक्झाम आहे त्याच्या संबंधामध्ये तिथे दिलेलं आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू शकता. अशा प्रकारे जे आपण इथे बघतोय की नित्य कीर्तन टू हरे कृष्ण. यांना तुम्ही याचे प्रश्न पाठवलेत का आपले? नाही नाही पुरुष अजून. तर याचे जे ओबी जे आहेत ना, अर्थात खुल्या पुस्तकाचा जो प्रश्न आहे तर त्याच्या आधारावर ओबीच्या आधारावरती तुम्हाला ह्या मंत्र 1 वरती प्रश्न असणार आहे. अर्थात त्याच्यात बाकी अन्य तुम्ही लिहू शकता, कारण त्याच्यात ईशावास्याच्या आधारावर जे पुढे मंत्र 2 आणि मंत्र 3 मध्ये त्याची चर्चा होते. पण ते खूप महत्वाचं आहे की कशा प्रकारे व्यक्तीला तिची स्पष्टता हवी. तर इथे जे आपण मी तुम्हाला तो प्रश्नही सांगतो, जेणेकरून तुम्ही पुढे जे काय आपण अध्ययन करणार मग त्याची स्पष्टता राहील. ठीक आहे, तर इथे पहिला प्रश्न आहे, डिस्क्राइब न्यूरॉन वर्ड्स प्रॅक्टिकल वेज. कशा प्रकारे हे ईशावास्य तत्व जे आहे त्याला आपण आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये प्रात्यक्षिक रूपाने त्याचे मार्ग काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, त्याचं जीवनात पालन करण्याचे मार्ग आणि त्याचे फायदे जे दोन्ही, तर ते कशा संदर्भात लिहायचे? तर पहिले एक सामान्य समाजाच्या दृष्टिकोनातून, दुसरं आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या दृष्टिकोनातून, आणि तिसरं आपल्या स्वतःच्या जीवनाच्या अनुषंगाने. तर इथे आपण हे जे 3 मुद्दे आहेत आणि त्याच्यासाठी 2 गोष्टी, व्यावहारिक मार्ग आणि दुसरे त्याचे फायदे, या 3 गोष्टी प्रत्येकाचे हे 2-2 मुद्दे, अर्थात व्यावहारिक मार्ग काय आहेत आणि फायदे काय, समाजाच्या दृष्टिकोनातून, कृष्ण भावनामृत संघाच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये हे ईशावास्य तत्व व्यावहारिक रूपाने कसं आपण लावू शकतो, त्याचा वापर करू शकतो आणि त्याच्याने आपल्या जीवनात काय फायदे होतील. तर इथे दिलेलं आहे की ईशोपनिषद मंत्र 1 ते 3 ह्या मंत्राच्या आधारावरती आणि त्यांच्या तात्पर्यांच्या आधारावरती तुम्हाला हे याचं उत्तर लिहायचं आहे. तर हे अध्ययन करतानाच तुम्हाला याची जर स्पष्टता आली तुम्हाला ते काही कठीण वाटणार नाही. तर त्यामुळे इथे प्रभुपादजी जेव्हा सांगतायत की भगवंतांहून दुसरा कोणी मालक नाहीये, हे समजणं, हे लक्षात येणे इतके आपण बुद्धिमान असणे आवश्यक आहे. तर हे लिहिण्याची गरज हीच आहे की सामान्यतः जरी व्यक्ती म्हटला की मी CA आहे, मी
एखाद्या विषयामध्ये स्नातकोत्तर किंवा मी त्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय किंवा कोणी PhD केलं असेल, तर कुठल्याही प्रकारे त्यांनी खूप शिक्षण घेतलंय, तर ते त्याच्या बुद्धिमत्तेचं लक्षण आहे का, हे आपल्याला समजायला पाहिजे की नाही. की बुद्धी असेल तर व्यक्ती ह्या ज्या अस्तित्वाबद्दल, जीवनाबद्दलचे जे महत्वाचे विचार आहेत, प्रश्न आहेत, त्याच्या बाबतीत तो सतर्क राहील, त्याच्या बाबतीत त्याला काही गोंधळ असणार नाही. तर सामान्यतः लोक बुद्धिमान म्हणतात, त्याचा अर्थ हा होतो की त्याने किती पदव्या घेऊन ठेवल्या, पण त्या नुसत्या पदव्यांचा फायदा आहे का, की त्या पदव्या बरोबर त्याला व्यावहारिक बुद्धी आहे. तर त्यामुळे प्रभुपादजी म्हणतायत की त्याला लक्षात, दुसरं कोणी मालक नाही भगवंतांशिवाय, हे लक्षात येण्या इतके आपण बुद्धिमान असणे आवश्यक आहे. त्यामुळे श्लोकच जो आहे पूर्ण हे उपनिषदच त्यानुसार त्या दिशेलाच घेऊन जातं, सुरुवातीपासून शेवटीपर्यंत. ईशावास्यम इदम सर्वम. आता प्रत्येकाचा जो भाग आहे त्याने कसा स्वीकार करावा, तर उदाहरणार्थ गाय दूध देते, परंतु तिचा आहार दूध नसून गवत, धान्य इत्यादी आहे, आणि तिचे दूध मनुष्यांचा आहार आहे. अर्थात गायीने जरी दूध दिलं तरी ती स्वतःच दूध स्वतः पित नाहीये, ती धान्य खाते, चारा खाते, पण ती जे दूध प्रदान करते, उपलब्ध करून देते, ते मनुष्यांसाठी आहार आहे. तर प्रभुपादजी सांगतात ही भगवंतांची करणी आहे. तर अर्थात भगवंतांच्या कृपेनेच हे शक्य आहे. कोणी जर एखादं यंत्र बनवायची इच्छा केली, की आम्ही असं यंत्र बनवू की एका बाजूने आम्ही चारा टाकू आणि दुसऱ्या बाजूने दूध बाहेर काढू, तर हे संभव नाहीये. बऱ्याच लोकांनी बरेच सारे प्रयत्न केले, पण ते संभव नाहीये. त्यामुळे प्रभुपादजी लिहितायत की भगवंतांची करणी आहे. अर्थात ही जी उदाहरणं आहे, अशी आपल्याला खूप सारी उदाहरणं त्याचं चिंतन केलं पाहिजे, आणि त्याच्या आधारावर आपल्याला स्पष्टता असली पाहिजे की कशा प्रकारे ह्या गोष्टी भगवंतांच्या मालकीच्या आहेत. आणि त्या, जसं आता गाय जी आहे, गायीचं दूध ते भगवंतांच्या कृपेने प्राप्त होत आहे, तर सर्व काही भगवंतांच्या मालकीचं आहे. पण तसं जरी असलं तरी भगवंतांनी हे गायीचं दूध जे आहे हे मनुष्यासाठी, अर्थात गाय जी आहे तिच्या वासरा व्यतिरिक्त अधिक दूध प्रदान करते. अर्थात वासराने स्वीकार केल्यानंतरही खूप जास्त प्रमाणात दूध असतं, आणि जे काढणं गरजेचं असतं, अर्थात ते, नाहीतर तिला आजारी होऊ शकतो. तर अर्थात ही जी व्यवस्था केली आहे ती भगवंतांनी मनुष्यासाठी केली आहे. तर अर्थात जरी सगळं काही भगवंतांच्या मालकीचं असलं तरी भगवंत प्रत्येक जीवासाठी काही ना काही सुविधा करून ठेवल्या आहेत. आणि विशेष करून इथे उदाहरण दिले मनुष्यासाठी जे आहे, हे गायीचं दूध हा आहार आहे, किंवा तो मनुष्याचा तो भाग मनुष्य स्वीकार करू शकतो. तर आता हा प्रश्न आहे, तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का की हे जे दूध आहे हे तर रक्ताचं परिवर्तन असतं, तर भगवंतांनी जर हे व्यवस्था केली आहे, तर आपण गायीचं रक्त पिऊ शकतो का नाही, किंवा जर कधी दूध येत नसेल तर रक्त काढून पिऊ शकतो का? नाही. असं हे हो नाही असं नाही सांगायचे. काय कारण आहे ते? भगवंतांनी तर ते मनुष्याचा आहार म्हणून
गाईचं दूध दिलंय ना, आणि दूध म्हणजे काय, रक्ताचंच परिवर्तन आहे. तो कोण सांगू इच्छित याला स्पष्टतेने सांगायचं. म्हणजे गाईचं दूध म्हणजे गाईला आपण म्हणजे माताचं हे देतो, स्नान देतोय. आईच्या नंतर म्हणजे गाईचं दूध आपण पिऊ शकतो असं. आणि ते गाईचं दूध ते गाई पिऊ शकत नाहीये. गाईसाठी गवत आणि धान्य वगैरे आहे. आणि त्याचा जो वासरू असते, वासरूसाठी हे ते जे दूध असतो तो पुरेसा म्हणजे जास्त असतोय नाही त्याच्या नाही, मुद्दा प्रोडक्ट. रक्ताचा चालू आहे, तुम्ही ते दुधाचं सांगताय. हे भगवंतांनी सांगितलंय ना प्रभूजी की दूध हे मनुष्याचा आहार आहे. दिलेला आहार म्हणून. हा, मग दूध म्हणजे काय आहे? रक्ताचं परिवर्तन आहे. तर प्रश्न तर तोच विचारलाय ना. प्रश्न समजला का? दूध हे गाईच्या रक्ताचं परिवर्तन आहे. गाईचं दूध आटलं तर मग रक्त काढून पिऊ शकतो का नाही? का तर मनुष्यासाठी ते दूध आहार म्हणून आहे ना. हरे कृष्णा. हा, गाईचं दूध हे रक्ताचं परिवर्तन सांगितलंय आपण, है की नाही? तर मनुष्याचा आहार काय आहे? दूध आहे. जर समजा त्याला दूध नाही मिळालं, गाईपासून दूध जर नाही प्राप्त झालं, तर तो नाही पिऊ शकत ना, आणि ते रक्त काढून तो नाही पिऊ शकत, आणि ते रक्त तुम्ही नाही येणार पिऊ पण नाही शकत, जे काही असे लोक असतील पिणारे ते तर पिऊ शकत असतील ना. मुद्दा हा आहे की मनुष्याचा जो भाग आहे त्या प्रकारे तो भाग तो स्वीकार करू शकतो का? हरे कृष्ण प्रभूजी. हम्म कारण त्या रक्तासाठी आपल्याला गाईला मारावं लागेल. दूध पिण्यासाठी आपण गाईला मारत नाही. नाही नाही नाही, ते असंही रक्त काढता येतं. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. बोलू शकते? हा, बरोबर. भगवंतांनी जी म्हणजे प्रकृतीची निर्मिती केलेली आहे, तर प्रत्येकासाठी जसं गायीसाठी धान्य आहे, तसं मनुष्यासाठी दूध केलेलं आहे. तसंच रक्त पिणारे सुद्धा निर्मिती केली आहे, जसं वाघ, सिंह. म्हणजे भगवंतांनी त्यांची जन्म दिलेला म्हणजे त्यांची निर्मिती केलेली आहे. तर रक्त ते पिऊ शकतात, पण मनुष्य नाही पिऊ शकत. म्हणजे प्रत्येकाचं जीवन कुणावर अवलंबून आहे, ते भगवंतांनी रचना केलेली आहे तशी. धन्यवाद. तर हरे इथे कृष्ण. आपल्याला स्पष्टता येते कशा प्रकारे जरी दूध हे रक्ताचं परिवर्तन असलं तरी ते मनुष्य स्वीकार करू शकत नाही त्या रूपात. जसं माताजी बोलल्या, दुसरे प्राणी जे आहे ते त्या रूपात स्वीकार करू शकतात. मनुष्याला त्या रूपामध्ये दुधाला घ्यायचा अधिकार नाही आहे. त्यामुळे मनुष्याने जे आहे, ज्या प्रकारे त्याच्यासाठी सुविधा केली आहे, भगवंतांनी त्याला अनुमती दिली आहे, त्या रूपानेच ते स्वीकार केलं पाहिजे. त्यामुळे प्रभुपादजी लिहित आहे, म्हणून ज्या वस्तू त्यांनी आपल्याकरता वेगळ्या काढून ठेवल्या आहेत, अर्थात दूध जे आहे ते सुविधा केली आहे, ते काढल्याने गाईला त्रास नाही होणार. त्रास म्हणजे जसं रक्त काढल्यावरती त्रास होईल, किंवा हे दूध ती स्वतःहून ते अधिक मात्रामध्ये प्रदान करते. त्यामुळे हे जे दिलेलं आहे की त्यांनी आपल्याकरता वेगळ्या काढून ठेवल्या आहेत, त्यांच्यावरच आपल्याला समाधान मानले पाहिजे. अर्थात त्या दुधावरतीच समाधानी असलं पाहिजे. तो कुठल्याही प्रकारे असा कुतर्क आणू शकत नाही की नाही ठीक आहे ना, दूध जरी असलं तरी दूध रक्ताचं परिवर्तन नाही. नाही नाही, रक्ताचं परिवर्तन आहे, पण ते रक्त तुम्हाला अनुमती नाहीये, ते तुमच्यासाठी काढून ठेवलेलं नाहीये. म्हणजे रक्ताचं परिवर्तन दूध आहे, त्याची तुम्हाला अनुमती आहे. जसं दुधाचं परिवर्तन दह्यामध्ये होतं, तर जिथे दह्याचा वापर आहे, ज्याच्याने दही बनवायचे, गरज नाही की तिथे ते दुधाने बनेल, त्याचा वेगळाच परिणाम होईल.
अर्थात आपल्याला हे समजलं पाहिजे की दोन्हींचा वेगवेगळा वापर आहे. जसं त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, त्याचा वापर वेगळा आहे. तर हे स्पष्टता असली पाहिजे. त्यामुळे प्रभुपाद इथे देतात की म्हणून ज्या वस्तू त्यांनी आपल्याकरता वेगळ्या काढून ठेवल्या आहेत त्यांच्यावरच आपल्याला समाधान मानले पाहिजे. आणि आपल्याकडील वस्तू वास्तविक कोणाच्या मालकीच्या आहेत ते देखील जाणले पाहिजे. आता तुमच्यापैकी कोणी, जसं आता इथे प्रभुपादजींनी गाईचं उदाहरण दिलंय, कोणी उदाहरण सांगू शकतं का तुमच्या दैनंदिन जीवनात किंवा तुमच्या अनुभवातलं, की हा याच्यावरून आम्हाला स्पष्टता येते की भगवंतांनी काढून ठेवलेलं आहे, वेगळं ठेवलं आपल्यासाठी. धान्य, फळ, भाजी जे नाही, आहेत. एखादं स्पष्ट उदाहरण सांगायचं. हरे कृष्णा. झाडाचे फळ गुरुजी, हा प्रभूजी, बोला. झाडाचे फळ. तर झाडाची फळ दुसरी जनावरही खातात ना. ते काही चुकीचे नाही उदाहरण, बरोबर आहे. पण मी विचारतोय की अजून तुम्हाला समर्पक काय, हे खूप समर्पक उदाहरण प्रभुपादजींनी दिलंय. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत हा प्रणाम. बोला मग. भगवंतांनी पाण्याची निर्मिती केलेली आहे. तर जेव्हा पाणी नदीत असतं तेव्हा ते आपण पिण्यायोग्य असतं. पण तेच पाणी जर समुद्रात गेलं तर ते खारं होतं. तर आपण ते पाणी पिऊ शकत नाही. भगवंतांनी ही निर्मितीच केलेली आहे की म्हणजे पाऊस पडतो तर ते पाणी आपण नदीमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवन करू शकतो. पण जेव्हा ते खारट होतं तर त्याचा उपयोग पिण्यासाठी नाही होऊ शकत. तर त्याची निर्मिती अशी केली आहे तर मिठामध्ये केली आहे. म्हणजे खूप छान अं, उदाहरण आहे की कशा धन्यवाद. प्रकारे सुरुवातीला जे आहे ते पाऊस आल्यानंतर पाणी गोड आहे आणि ते सेवन करण्यायोग्य आहे. पण जेव्हा ते समुद्राला प्राप्त होतं नद्यांद्वारे, तेव्हा व्यक्ती ते सेवन करू शकत नाही. अर्थात ही भगवंतांची करणी आहे. जसं प्रभुपादजी ते सांगतात, आपल्याला हे समजणं गरजेचं कशा प्रकारे ही भगवंतांची करणी आहे. आता इथे आपल्याकरता ते वेगळं काढून ठेवलंय, ते आपण कसं समजू शकतो? तसं माताजींनी छान उदाहरण सांगितलं पाण्याचं, हे कसं वेगळं आहे, कोणी सांगू शकतं का? हरे कृष्ण प्रभू, जसं माणसासाठी दूध ठेवलेलं आहे गाईचं आणि वाघ सिंहासाठी त्याच गाईचं रक्त ठेवलेलं आहे, हे असू शकतं. नाही, धन्यवाद. हे आपण पाण्याचं उदाहरण घेत होतो. तर इथे आपल्याला स्पष्टता पाहिजे. जेव्हा आपण म्हणतोय की ते आपल्यासाठी वेगळं करून ठेवलंय, तर आपण बघतो की ही नद्यांची निर्मिती जी आहे, ते असं नाही की कोणीतरी एखाद्या व्यक्तीने, हा आता आम्ही इथे रस्ता बनवतो नद्यांसाठी किंवा आम्ही ही व्यवस्था करतो, ते भगवंतांद्वारे ही सर्व सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला हे स्वीकार केलं पाहिजे की भगवंतांनी ती व्यवस्था केली आहे. आणि त्यामुळे आपण सामान्यतः भारतामध्ये या सर्व नद्यांना कशा प्रकारे अ, एक खूप सन्माननीय दृष्टिकोनातून बघितलं जातं. त्यांचा अ, पूजा केली जाते. गंगा मातेची पूजा होते, यमुना मातेची पूजा होते. तर आपण बघतो कशा प्रकारे ही विशेष सुविधा आहे. पण जरी आपण हे म्हटलं की आपल्यासाठी वेगळं काढलंय, पण पुढचं जे तत्व प्रभुपादजी सांगतायत ते जर नाही समजलं तर आजची जी अवस्था आहे ती अवस्था येते.
तर प्रभुपादजी पुढे काय सांगतायत, त्यांच्यावरच आपल्याला समाधान मानले पाहिजे आणि आपल्याकडील वस्तू वास्तविक कोणाच्या मालकीच्या आहेत ते देखील जाणले पाहिजे. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकता का की हे जे माताजीने उदाहरण सांगितलं, तर इथे आजकाल हे लोक समजतात का की जे पाणी बाजूला काढून ठेवलंय भगवंतांनी नद्यांच्या रूपामध्ये, तर लोक हे जाणतात का हे कोणाच्या मालकीचं आहे? कशा प्रकारे जाणतात ते, की जाणत नाही? कशा प्रकारे नाही जाणत? ठीक आहे, खूप सोपं आहे समजणं. याच्यात जे आपण म्हणतोय अज्ञानामुळं किंवा त्यांच्यात असलेल्या ज्ञानाच्या धन्यवाद ज्ञानामुळे धन्यवाद. ते जाणू शकत नाहीत या सगळ्या गोष्टी. इथे आपल्याला हे समजलं पाहिजे की व्यावहारिक दृष्टिकोनातून आपल्याला बघायला भेटतं की ह्या सर्व नद्या जर ह्या लोकांना समजलं की भगवंतांच्या मालकीच्या आहे, तर ते मोठ्या मोठ्या कंपन्या किंवा वेगवेगळ्या जे इंडस्ट्रीज आहेत त्याच्याद्वारे एवढ्या मोठ्या प्रमाणात या नद्यांना दूषित केलं जात आहे, पाण्याचं एवढं प्रदूषण चाललंय. हे का आहे? कारण पहिलं तर भगवंतांनी जे दिलं आहे त्याच्यात ते समाधानी नाहीये, आणि दुसरं की ते वास्तविक त्याचा स्वामी कोण आहे, कोणाची मालकी आहे, ते त्यांना त्याची जाणीव नाहीये. तर अर्थात हे खूप गरजेचं आहे की सर्व जी लोक ह्या तत्वाला जर समजले तर त्याचे कित्येक सारे फायदे होऊ शकतात. तर त्याचे व्यावहारिक जे मार्ग आहेत समजण्याचे, त्यासाठी काय काय केलं पाहिजे आपण चिंतन करू शकतो. कशा प्रकारे जे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज किंवा हे लोक ज्या प्रकारे नद्यांचं पाणी दूषित करताय, तर त्याच्यासाठी काहीतरी लोकांना, त्या इंडस्ट्रीच्या लोकांना जागरूक करण्यासाठी माध्यम असली पाहिजे. त्याच्यासाठी प्रशिक्षण ठेवले पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या काही अशा प्रकारची संस्था एकत्र येऊन त्यांनी याच्यावरती आवाज उठवला पाहिजे आणि स्पष्टता दिली पाहिजे की कशा प्रकारे या मूलभूत ज्या गरजा आहेत, अर्थात जे पाणी आहे, हवा आहे, जमीन आहे, त्या मूलभूत घटकांना त्यांनी दूषित नाही केलं पाहिजे. अर्थात ते दूषित केल्यामुळे समस्या आहेत. तर त्याचे जे व्यावहारिक रूपाने त्याच्यावरती जे आपण मार्ग शोधू शकतो त्याचे आपण ते विचार केले पाहिजे. काही मार्ग जे आपण स्पष्टतेने त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स किंवा एक एक काय काय करता येईल ते आपण विचार करून लिहू शकतो आणि त्याच्यानुसार मदतही करू शकतो खूप साऱ्या लोकांना. अर्थात आपण ते त्या हेतूला घेऊन पुढे जात नाहीयेत की आपल्याला काहीतरी संस्था उघडून किंवा काहीतरी त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. ते आपण जे आपल्याला स्पष्टता येते त्याच्यानुसार आपण सुयोग्य व्यक्तीला त्याची स्पष्टता दिली पाहिजे, जो त्याच्यासाठी काहीतरी करू शकतो. आपल्याला अशा कार्यांसाठी आपलं जीवन वेचायचं नाहीये, पण आपल्याला जेव्हा या व्यावहारिक गोष्टींची स्पष्टता येईल तेव्हा आपण स्वतःही योग्य रीतीने त्या गोष्टींचा वापर करू, आणि जेव्हा प्रश्न येईल की आपण कोणाला योग्य व्यक्तीला प्रभावित करून त्या समस्येचं निराकरण करू शकू, तर तेव्हाही ते आपल्याला स्पष्टता राहील. जर आपण त्याच्यावर चिंतन नाही केलं तर आपल्याला ती स्पष्टता नाही राहणार की कशा प्रकारे या समस्येवरती तोडगा काढला जाऊ शकतो. त्यामुळे ईशावास्य तत्वाला व्यावहारिक रूपाने कसं आणता येईल
त्याचे मार्ग पण नेहमी बघितले पाहिजे. फायदे तर आपण जाणतोच, फायदे आपल्याला सगळ्यांना सगळं काही शुद्ध सोनं 24 कॅरेट किंवा शुद्ध पाहिजे, तूप शुद्ध, असं सगळ्या गोष्टी शुद्ध पाहिजेत. पण मुद्दा आहे की त्याच्यासाठी जे व्यावहारिक पद्धतीने मार्ग आहेत त्याचं कोणी अवलंबन करत. ठीक आहे, पुढे वाचा. मेघा सावंत माताजी. उदाहरणार्थ आपले घर माती, लाकूड, दगड, लोखंड, सिमेंट इत्यादी अनेक वस्तूंपासून बनवलेले आहे. आपण जर ईशोपनिषदातील आदेशांप्रमाणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की उपरोक्त एकही वस्तू आपण स्वतः निर्माण करू शकत नाही. फार तर आपण त्या सर्व वस्तू एकत्र आणून आपल्या परिश्रमाने त्यांना निरनिराळे आकार देऊ शकतो. एका मजुराने कठोर परिश्रम करून एखादी वस्तू तयार केली तरी त्याच्या जोरावर तो त्या वस्तूवर आपला मालकी हक्क सांगू शकत नाही. तर एकदा प्रभुपादजींकडे शिष्यांनी एका जे देणगी देणारे, दान अर्पण करणारे व्यक्ती त्यांना आणलं आणि त्यांनी सांगितलं प्रभुपादजींना कशा प्रकारे ही व्यक्ती जी आहे यांची काचेची यांची इंडस्ट्री आहे. तर प्रभुपादजींनी त्यांना विचारलं की तुम्ही ही काच कशी बनवता. तर त्यांनी सांगितले काच जी आहे सिलिकाद्वारे बनवली जाते. तर त्यांनी सिलिका कसं प्राप्त होतं, तर जे समुद्राची वाळू आहे त्या वाळूद्वारे ते प्राप्त होतं आणि मग काच बनवली जाते. तर ते प्रभुपादजींनी विचारलं तर ही वाळू कोण बनवतं, तुम्ही बनवता. तर त्यांनी सांगितलं की नाही, हे जे आहे हे भगवंतांनी दिलंय. तर प्रभुपादजींनी सांगितलं कशा प्रकारे तुम्ही ते वापरतात. भगवंतांनी जे दिलेलं आहे, भगवंतांच्या वस्तू तुम्ही वापरता तर तुम्ही चोर आहात. तेव्हा भक्तांनी सांगितलं की प्रभुपादजी ही व्यक्ती जी आहे हे भगवंतांच्या प्रचारासाठी दान धर्म करतात. तर प्रभुपादजी म्हटले की तर तुम्ही छोटे चोर आहात. तर अर्थात कारण ते व्यक्ती जे काही भगवंतांचं आहे सर्व काही भगवंतांच्या सेवेत नाही लावत आहे, थोडं जे आहे ते भगवंतांच्या सेवेत देतात. वापर तर सगळा बाकी स्वतःसाठीच आहे. त्यामुळे प्रभुपादजींनी त्यांना सांगितलं कशा प्रकारे ठीक आहे तुम्ही मदत करतात, तुम्ही छोटे चोर. तर याचा अर्थ काय आहे की ह्या संसारामध्ये सर्व काही जे उपलब्ध आहे ते भगवंतांची शक्ती आहे, भगवंतांकडूनच आपल्याला ते प्राप्त होत आहे. तर जेव्हा ते आपल्याला भगवंतांकडून प्राप्त होत आहे तर प्रभुपादजी हे जे उदाहरण सांगतायत की जर एखाद्या मजुराने कठोर परिश्रम करून एखादी वस्तू तयार केली. आता ती वस्तू जसं टेबल आहे, लाकडाचा टेबल, तर त्यांना लाकूड जे आहे ते लाकूड त्यांनी कुठून प्राप्त केलं, त्या मालकाकडून लाकूड घेतलंय आणि मालकाने सांगितलं त्याच्यानुसार त्यांनी ते बनवून दिलं. आता जेव्हा त्यांनी काही त्याच्यापासून वस्तू बनवली आहे, त्याला काही आकार दिलाय, त्याला काही खिळे ठोकून वगैरे बनवलंय, आता ते बनवलं म्हणून तो सांगू शकतो का की मी याचा मालक आहे. तर प्रभुपादजी सांगतायत की नाही, तो त्याच्यावर आपला मालकी हक्क सांगू शकत नाही. तरी स्पष्टता असली पाहिजे. जसं प्रभुपादजींनी पहिले गायीचं उदाहरण दिलं सुंदर, त्याच्यानंतर आता इथे ते एका मजुराचं उदाहरण देत आहे. हरे कशा कृष्ण प्रभू. प्रकारे. हरे कृष्ण. प्रभूजी एक एक मिनिटाला मीटिंग कट होते. सगळ्यांना असाच प्रॉब्लेम व्हायला का? माझीच एकटीची कट होते. नाही मग तुमचं नेटवर्क इश्यू असेल. तुमचं आमचा नेटवर्क नाही इश्यू. होत, आमचा नाही होत. अच्छा, नेट टाकले मी तरी पण कटच व्हायला लागली मीटिंग. नेटवर्क स्पीडचा काही इश्यू असेल तर असं होतं माताजी. केले ना प्रभूजी, दोन्हीकडनं नेट चालू केले, म्हणजे सेटिंग मधनं पण आणि ते पण. कोणाचं होत नाही तुम्ही म्हणजे अश्विनी बाळे माताजी ना.
आ हा, तुम्ही लेफ्ट होत आहे असं माझं मग तुमचं फक्त तुमचं होतंय, दुसरं कोणाचं होत नाही असं. हा तेच ऑटोमॅटिकली लेफ्ट होते मी. काही समजतच नाही शिकवलेलं. हे नंतर मग रेकॉर्डिंग ऐका तुम्ही, नेक्स्ट टाइम बघा, म्हणजे दुसऱ्या मोबाईलवर तुम्ही जॉईन करा. ठीक आहे कृष्ण प्रभूजी, थँक्यू. रेकॉर्डिंग नाही आलंय प्रभूजी मागच्या सॅटर्डेचं आणि संडेचं. नाही, मागचं केलेलं नाहीये, पण आज चालू केलेलं आहे. फक्त भेटेल. पुढचं कोण वाचते? नेहा माताजी वाचता तुम्ही? मी वाचू प्रभूजी? मी वाचू? चालेल, वाचा. हरे कृष्ण. हा, वाचा वाचा. आधुनिक समाजात भांडवलशाही व साम्यवादी लोकात सतत भांडण चालू असते. या भांडणाला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले असून त्यामुळे जगाला धोका निर्माण झाला आहे. माणसे शत्रूसारखी एकमेकांसमोर उभी ठाकली असून कुत्र्या मांजरांप्रमाणे आवाज करीत आहेत. श्री ईशोपनिषद कुत्र्या मांजरांना उपदेश देऊ शकत नाही, परंतु ते प्रामाणिक आचार्याच्या माध्यमाने मनुष्याला भगवंताचा संदेश देऊ शकते. मानव जातीने ईशोपनिषदांचे वैदिक ज्ञान स्वीकारून भौतिक मालमत्तेवरून भांडता कामा नये. भगवत कृपेने प्रत्येकाला ज्या काही सुखसोयी मिळाल्या आहेत तेवढ्यावरच त्याने समाधान मानले पाहिजे. जर भांडवलदार, साम्यवादी किंवा इतर कोणताही पक्ष नैसर्गिक साधन संपत्तीवर हक्क सांगू लागला तर जगात शांतता नांदू शकणार नाही, कारण ही सर्व संपत्ती भगवंतांच्या मालकीची आहे. भांडवलदार राजकीय डावपेचांनी साम्यवाद्यांना दडपू शकणार नाहीत, तर साम्यवादी चोरलेल्या भाकरीकरिता लढून भांडवलदारांना हरवू शकणार नाहीत. जर त्यांना भगवंताचे स्वामित्व मान्य नसेल तर त्यांच्या जवळची सर्व मालमत्ता चोरलेली आहे असेच म्हणावे लागेल. साहजिकच प्रकृतीच्या नियमानुसार ते शिक्षेस पात्र ठरतील. साम्यवादी व भांडवलदार या दोघांकडेही अण्वस्त्रे आहेत आणि जर त्यांनी भगवंताचे स्वामित्व मानले नाही तर ही अण्वस्त्रे दोन्ही पक्षांना निश्चितच नष्ट करतील. म्हणून त्यांना स्वतःला वाचवण्यासाठी तसेच जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ईशोपनिषदाचा उपदेश पाळलाच पाहिजे. धन्यवाद. तर इथे जे आहे प्रभुपादजी साम्यवादी जे लोक आहे त्यांच्याबद्दल स्पष्टता सांगताय आणि हे बघितलं जातं की ज्यांना साम्यवादी आणि पुंजीवादी व जे एक प्रकारे लेबर क्लास आणि जे व्यापारी वर्ग आहे, कामगार वर्ग आणि व्यापारी वर्ग यांच्यातलं हे एक प्रकारचं भांडण आहे. तर हे सामान्यतः बघितलं जातं की अशा प्रकारची भांडणं ही खूप नियमित झाली आणि प्रभुपादजींच्या वेळेस एका अशा स्तराला होतं. प्रभुपादजी सांगतायत की ही भांडणं जी आहेत याच्यामुळे कुठलाही मोठा परिणामही होऊ शकतो. तर व्यक्तीला साम्यवादी बनणं किंवा पुंजीवादी बनणं ही समस्या नाहीये जर त्याने भगवंतांना केंद्रामध्ये ठेवलं तर. पण तसं न होता हे लोकांना भगवंतांना केंद्रात नाही ठेवायचंय. ही लोक आपलंच काहीतरी हेतू घेऊन त्याच्यावरून भांडतात आणि कशाच्या आधारावर भांडताय तर भगवंतांनी प्रकृतीद्वारे जे काही संसाधन दिलेत त्याच्यावरती त्यांची भांडणं चालतात. पण त्यांना हे समजत नाही की या संसाधनाचे मालक कोण आहेत आणि त्यामुळे तथाकथित मालकी हक्कासाठी भांडणं हे कितपत योग्य आहे. ज्या प्रकारे प्रभुपादजी सांगतात की एक कुत्र्या मांजराप्रमाणे ते आमचा हा भाग आहे
किंवा आमचं आहे म्हणून ते भांडतायत. तर हे प्रकृतीच्या अध्यक्षेखाली ही लोक अशा प्रकारे कार्य करतात, गुणांनी प्रभावित होऊन. तर जनावर जी आहेत ती याचा त्यांना काही कर्म लागणार नाही त्याची प्रतिक्रिया होणार नाही. पण मनुष्य जर अशा प्रकारे जनावरांची नकल करेल तर निश्चित रूपाने मनुष्याला याची खूप तीव्र प्रतिक्रिया भोगायला लागतील. आणि भगवंतांच्या व्यवस्थेनुसार भगवंत सगळं काही सर्वांसाठी सुविधा केले. जर मनुष्याने ती स्पष्टता ठेवली तर ह्या प्रकारची भांडणं करायची गरज नाही. जसं आपण पहिल्या शांतीपाठाची चर्चा करताना बघितलं की भगवंतांनी हे जगत पण अशा प्रकारे बनवलं आहे व